शांतता. नमस्कार. आज आपण एका अशा शक्तीबद्दल जाणून घेणार आहोत जी आपल्याला दिसत नाही पण आपल्या आजूबाजूला आपल्या भिंतींमध्ये सतत वाहत असते आणि आपलं आयुष्य सोपं बनवते. हो, आपण बोलतोय ऑल्टरनेटिंग करंट म्हणजेच एसी बद्दल. कधी विचार केलाय का की आत्ता ज्या विजेमुळे हा स्क्रीन चालू आहे ती नेमकी आहे तरी काय? तिचा स्वभाव कसा आहे? ती एकाच दिशेने वाहते की सतत आपली दिशा बदलते? चला, या अदृश्य प्रवाहाचं रहस्य आज उलगडून पाहूया. बरं, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी एसी म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग आपण विजेचं एक प्रकारे चित्रच काढू, ज्याला वेव्हफॉर्म म्हणतात. त्यानंतर त्या एसी वेव्हचे महत्त्वाचे भाग कोणते आहेत ते पाहू. आणि हो, त्याला मोजायचं कसं, म्हणजे ॲव्हरेज आणि आरएमएस व्हॅल्यू काय असते तेही शिकू. आणि शेवटी हे सगळं प्रत्यक्षात कसं पाहतात ते उपकरणही बघू. चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. ऑल्टरनेटिंग करंट आहे तरी काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर एसी करंट म्हणजे असा करंट जो एका जागी शांत बसत नाही. तो सतत पुढे मागे असा प्रवास करत असतो. म्हणजे त्याची दिशा आणि ताकद दोन्ही सतत बदलत राहतात. आता एसीला अजून चांगलं समजून घेण्यासाठी आपण त्याची तुलना डीसी म्हणजे डायरेक्ट करंटशी करूया. डीसी करंट म्हणजे बघा एका सरळ रस्त्यासारखा आहे, जो फक्त एकाच दिशेने जातो, सरळ पुढे. याच्या अगदी उलट एसी करंट हा समुद्राच्या लाटेसारखा आहे, जो सतत पुढे येतो आणि मागे जातो, सतत हेलकावे खातो. आणि हे चित्र बघा, यातला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. डावीकडे जो डीसी करंट आहे त्याची रेषा बघा कशी सरळ आहे, शून्य रेषेच्या वर एकाच दिशेने स्थिर. आणि आता उजवीकडे बघा, एसी करंटची रेषा एका लाटेसारखी वर खाली जातीये. ती सतत त्या शून्य रेषेला ओलांडतेय. आणि हेच तर एसीचं खरं वैशिष्ट्य आहे. पण एक प्रश्न आहे, हा करंट तर अदृश्य असतो, मग त्याला आपण पाहणार कसं? तर इथेच मदतीला येतो वेव्हफॉर्म. वेव्हफॉर्म म्हणजे दुसरं काही नाही तर विजेच्या वागणुकीचा एका ठराविक वेळेतला ग्राफ आहे. याच्या उभ्या अक्षावर असतं विजेचं प्रमाण आणि आडव्या अक्षावर असतो वेळ. यामुळे काय होतं तर आपल्याला विजेचा प्रवास कसा चालू आहे याचं एक स्पष्ट चित्र मिळतं. चला तर मग आता ह्या एसी वेव्हला जरा जवळून पाहूया, तिची रचना समजून घेऊया आणि तिचे महत्त्वाचे भाग कोणते आहेत ते बघू. या चित्रात जी लाट दिसते ना, तिच्या एका पूर्ण भागाला म्हणजे एक वरचा अर्धगोल आणि एक खालचा अर्धगोल मिळून एक सायकल असं म्हणतात. इथे आपण पाहू शकतो की असे 5 पूर्ण सायकल्स दाखवले आहेत. आणि हे एक सायकल पूर्ण व्हायला जेवढा वेळ लागतो ना त्याला म्हणतात पिरियड. या चित्रात आडव्या अक्षावर वेळ आहे आणि त्यानुसार एक सायकल बरोबर 0.25 सेकंदात पूर्ण होतीये. आता पुढची गोष्ट आहे फ्रिक्वेन्सी, म्हणजे एका सेकंदात अशी किती सायकल्स पूर्ण होतात ती संख्या. आपल्या उदाहरणात एका सेकंदात 4 सायकल्स होत आहेत, म्हणून फ्रिक्वेन्सी झाली 4 हर्ट्झ. गंमत म्हणजे आपल्या घरात जी वीज येते तिची फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्झ, म्हणजे ती एका सेकंदात 50 वेळा आपली दिशा बदलते. कल्पना करा. ह्या लाटेच्या सर्वात उंच बिंदूला, मग तो वरचा असो किंवा खालचा, त्याला पीक व्हॅल्यू असं म्हणतात. हे त्या क्षणी करंटचं असलेलं जास्तीत जास्त मूल्य दाखवतं. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर करंट प्रत्येक क्षणाला बदलतोय तर त्याचं एक निश्चित मूल्य कसं सांगणार? म्हणजे आपण किती व्होल्ट करंट आहे हे कसं ठरवणार? यासाठीच ॲव्हरेज आणि आरएमएस व्हॅल्यूज या संकल्पना वापरल्या जातात. ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे नावाप्रमाणेच सरासरी. पण इथे एक गंमत आहे. जर आपण पूर्ण सायकलची सरासरी काढायला गेलो तर ती 0 येईल. का? कारण जेवढा पॉझिटिव्ह भाग आहे तेवढाच निगेटिव्ह भाग आहे. म्हणून आपण फक्त पॉझिटिव्ह अर्ध्या सायकलची सरासरी काढतो आणि ती पीक व्हॅल्यूच्या 0.637 पट असते. चला, एक उदाहरण बघू म्हणजे पटकन कळेल. समजा पीक टू पीक व्होल्टेज म्हणजे वेव्हच्या सगळ्यात वरच्या आणि सगळ्यात खालच्या बिंदूंमधला फरक 300 व्होल्ट आहे. मग पीक व्होल्टेज किती झालं? त्याच्या निम्म म्हणजे 150 व्होल्ट. आता ॲव्हरेज व्हॅल्यू काढण्यासाठी आपण या 150ला 0.637 ने गुणणार आणि उत्तर आलं 95.6 व्होल्ट. सोपं आहे ना? पण खरं सांगायचं तर व्यवहारात ॲव्हरेज व्हॅल्यूपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे आरएमएस व्हॅल्यू. याला इफेक्टिव्ह व्हॅल्यू म्हणजे प्रभावी मूल्य असंही म्हणतात. याचा अर्थ काय? तर जेवढी उष्णता 10 व्होल्टचा डीसी करंट निर्माण करेल
तेवढीच उष्णता निर्माण करायला लागणाऱ्या एसी करंटच्या मूल्याला 10 व्होल्ट RMS म्हणतात. आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आपण सगळेच म्हणतो की आपल्या घरात 230 व्होल्टची वीज येते. पण आता इतकं शिकल्यावर मनात प्रश्न येतोय की हे 230 व्होल्ट म्हणजे नेमकं कोणतं मूल्य आहे? पीक व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू की काहीतरी वेगळंच? आणि याचं उत्तर आहे ते RMS मूल्य आहे. बरोबर. आपल्या घरात येणारे 230 व्होल्ट एसी हे प्रत्यक्षात 230 व्होल्ट DC इतकंच काम करतात किंवा तेवढीच शक्ती देतात. म्हणून तर त्याला इफेक्टिव्ह म्हणजे प्रभावी मूल्य म्हणतात. ठीक आहे, आपण वेव्हफॉर्मबद्दल बोललो, सायकल, फ्रिक्वेन्सी, व्होल्टेज याबद्दल बोललो. पण हे सगळं कागदावर नाही तर प्रत्यक्ष पाहण्यासाठी एक खास उपकरण लागतं. आणि त्या उपकरणाचं नाव आहे कॅथोड रे ऑसिलोस्कोप किंवा सोप्या भाषेत CRO. हे एका जादूच्या स्क्रीनसारखं आहे जे आपल्याला विजेच्या या अदृश्य लाटा थेट आपल्या डोळ्यांनी दाखवतं. याच्या मदतीने आपण व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी, वेळ असं बरंच काही अगदी अचूकपणे मोजू शकतो. म्हणजे CROची मुख्य कामं कोणती? तर स्क्रीनवर विजेचा वेव्हफॉर्म दाखवणं, त्याचं व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी मोजणं. एवढंच नाही तर त्यावर असलेल्या बटनांनी आपण ते चित्र अधिक स्पष्ट किंवा तेजस्वीही करू शकतो. हे म्हणजे खऱ्या अर्थाने विजेच्या आत डोकावून पाहण्यासाठी एक खिडकीच आहे. तर आज आपण पाहिलं की कशी एक सतत दिशा बदलणारी अदृश्य शक्ती आपल्या घराला आणि उपकरणांना ऊर्जा देते आणि आपण तिला वेव्हफॉर्मच्या रूपात कसं पाहू शकतो आणि मोजू शकतो. जरा विचार करा, आपण माणसांनी अदृश्य विजेला पाहण्यासाठी CRO सारखं साधन बनवलं. मग याचप्रमाणे जर आपण निसर्गातल्या इतर अदृश्य शक्तींना पाहण्याचा मार्ग शोधू शकलो तर आपल्याला अजून कोणती नवीन रहस्य उलगडता येतील.